का मी विचार केला असेल की मी रॉयल एनफील्डचीच गाडी घ्यावी आणि ते म्हणतात ना ना मिले तो सोना मिल जाए तो मिट्टी अशातली गोष्ट. हे समोरने एक रॉयल एनफील्डची बुलेट गेली घराजवळ. बरेचसे म्हणजे हसायचे वगैरे की नवीन गाडी घे, बुलेट घेऊन आला बुलेट घेऊन. कारण त्याची पण जरा फायरिंग तशीच होती बुलेट टाईपची. एवढं मोठं इंजिन तुम्हाला भेटते 350 सीसीचं. पॉवर गाडीमध्ये एवढी आहे ना की तुम्हाला असं वाटणारच नाही कधी की मी. तर हॅलो, वेलकम, नमस्कार आणि जोहार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज तारीख आहे 30 आणि आजच्या दिवशी ही जी गाडी तुम्ही बघताय माझ्या व्हिडिओमध्ये आणि जे सगळीकडे मी गाडी आता घेऊन फिरतो ही, तर ही गाडी आजच्या दिवशी माझ्या हातात ह्या गाडीची चावी आलेली आणि आज फायनली ह्या गाडीला होत आहेत 1 वर्ष कंप्लीट. म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 1 वर्षापर्यंतचा म्हणजे आतापर्यंत ह्या गाडीसोबतचा माझा प्रवास आणि ह्या गाडी घेण्यामागचं जे कारण असेल ते, आणि का मी गाडी घेतली आणि रॉयल एनफील्डच का घेतली, ह्याच्या आधी कुठली ड्रीम बाईक होती का नाही, किंवा सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या गाडीबद्दल बरेचसे प्रश्न. आणि तुम्ही जर घ्यायचा विचार करत असाल तर आता 2025 चालू आहे, 2026 लागणार आहे, तर 2026मध्ये घेऊ शकता की नाही. आणि जो माझा डेली यूज आहे, जो माझा डेली चा जो मी गाडी चालवतो, तर त्याच्यावरती तुम्हाला मी आज सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. तर म्हटलं विचार केला आज वर्ष पण कंप्लीट झाले तर गाडीबद्दल एक मस्त व्हिडिओ बनवावा. आणि आपल्या गावाकडे वगैरे बऱ्याचशा लोकांना गाड्या वगैरे घ्यायच्या असतात आणि बरेचसे मला विचारतात सुद्धा की गाडीचा ॲव्हरेज कसा आहे आणि गाडी हीच गाडी का घेतली, असं बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण त्या गोष्टी कंप्लीट कव्हर करणार आहेत आणि आतापर्यंतचा प्रवास आणि ही गाडी घेण्यामागची माझी जी स्टोरी असेल ती पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात पहिले आपण ह्या गोष्टीवर बोलू की ही गाडी मी का घेतली, कारण त्याच्या मागे पण एक वेगळाच स्टोरी आहे. प्रत्येकाची गाडी घेण्यामागची वेगळी स्टोरी असते आणि प्रत्येकाची एक ड्रीम बाईक असते. आणि जेव्हा ती गाडी आपल्या हातात येते तेव्हा जो आनंद असतो ना तो फार वेगळा असतो. आणि ते म्हणतात ना, ना मिले तो सोना मिल जाए तो मिट्टी अशातली गोष्ट. पण मी आता 1 वर्षापासून ही गाडी चालवतो आहे आणि 1 वर्षापर्यंत म्हणजे आता 1 वर्ष व्हायला झालं ऑलमोस्ट आजच्या दिवशी. पण अजूनपर्यंत जे गाडीवरचं जे प्रेम आहे ना, गाडीवरचे जे म्हणजे माझी जी क्युरिओसिटी आणि जे गाडीबद्दलचं जे प्रेम आहे ना, कमीच होत नाही. म्हणजे ते सांगतात ते काही कारणसाठी असते की बाबा घेतल्यावर नंतर त्याला त्या गाडीची व्हॅल्यू नाही असत किंवा कशी वापरात. मी आज पण गाडीला तसंच सांभाळतो जसं मी जेव्हा पहिल्या दिवशी गाडी घरी आणलेली तशीच मी आज पण सांभाळतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की मी गाडी बरेचशा पोरांना म्हणजे मित्रांना माझ्या कंप्लेंट पण असते मी की गाडी देत नाही कोणाला. मोजून 3-4 मित्र असतील त्यांनाच गाडी देतो, नाही तर मग गाडी कोणाला देतही नाही. कारण त्याचं मागे रिझन असं आहे की बाबा एक सिंगल हँड यूज असला तर गाडी लॉंग टर्मच्या त्याच्याने चांगली असते आणि त्याच पर्स्पेक्टिव्हने मी गाडी जास्त कोणाला देत नाही. आणि विषय असा आहे, आता जर बोलायला गेलं तर ही गाडी मी का घेतली तर त्याच्या मागचं कारण असं आहे की सहज बसलेलो म्हणजे आमच्या घर रस्त्याला लागूनच आहे. तर मी रस्त्यावर जवळ मी आणि बाबा बसलो आमच्या औरांड्यावरून गाड्या येताना दिसतात. तिकडनं एक क्लासिक 350 गेली आणि क्लासिक 350 गेली तर त्याचा आवाज खूप मोठा होता, फडफड आवाज यायचा, फायरिंग वगैरे जबरदस्त वाटत होतं. तर ती गाडी गेली आणि मी आणि बाबा बसलो आणि बाबाने मला असं सहज सांगितलं की आपण एक ना एक दिवशी ही गाडी घेऊ, म्हणजे रॉयल एनफील्डची जी 350 क्लासिक आहे तशी आपण एक दिवशी बुलेट घेऊ. तर ती गोष्ट माझ्या मनात होती, पण तेव्हा वाटलेले नव्हतं की मी रॉयल एनफील्डची गाडी घेईन. असं मला वाटलेलं कदाचित असं नॉर्मल याची गाडी येईल माझ्या हातामध्ये, मी घेऊ शकेन असं. आणि त्याच्या दुसरे पण गोष्टी आहेत की मी पहिले माझी जुनी बॉक्सर चालवायचो तर बरेचसे माझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत, माझे फ्रेंड सर्कलमध्ये जी पोरं वगैरे होती शाळेत असो किंवा कुठं असो, तर ती जुनी गाडी होती. तर त्याच्यामुळे मी जवळजवळ ती 12वी होऊन पण डिप्लोमा झाल्या पण ती मी गाडी चालवली. तर तेव्हा पण बरेचसे म्हणजे हसायचे वगैरे की नवीन गाडी घे, बुलेट घेऊन आला बुलेट घेऊन, कारण त्याची पण जरा फायरिंग तशीच होती बुलेट टाईपची. तर ते मला हसायचे की बाबा तू बुलेट घेऊन आला असं मला असं तसं बोलायचे. तर मला वाईट नाही वाटायचं, मी गाडी चालवायचं म्हणजे मी गाडी आता पण चालवतो. बट जेव्हा माझा डिसिजन ठरलं की आता गाडी घ्यायची आहे म्हणलं, 2023ला हा लॉन्च झाला मॉडेल आणि तेव्हापासून मी ही गाडी बघतो. तर तेव्हापासून मला असं वाटलं की बाबा ही गाडी घ्यायची आपल्याला असं. तर तेव्हापासून मी विचार करतो आहे ही गाडी घ्यायचा. तर तेव्हा इंस्टाग्रामच्या फीडमध्ये वगैरे गाडी यायची तर मी स्टोरेज वगैरे सेव्ह करायचो. ह्याच्या आधी मला MT-50 आवडायची यामाहाची, कारण त्याचा मायलेज वगैरे चांगला होता आणि सगळं चांगलं होतं. पण नंतर हळूहळू जेव्हा घरच्यांसोबत डिस्कशन वगैरे झालं तेव्हा त्यांना समजलं की गाडी जी MT-50 आहे त्याची सीट पण लहान आहे आणि बाबांना वगैरे चालवायची असते, त्यांना चालवायला एवढं काय जमणार नाही, अशा गोष्टी होत होत्या. तर मग मी विचार केला की मग आपण अपग्रेड करू, थोडं क्लासिकमध्ये जाऊ, थोडं क्लासिक घेऊ. मग रॉनिन पण होती, पण रॉनिनचा मला लुक वगैरे एवढा आवडला नाही. आणि ते एक गोष्ट होतीच की रॉयल एनफील्डची गाडी घ्यायची, कारण एकदा बाबा बोललेले की रॉयल एनफील्डची गाडी घ्यायची असं. तर मग मी विचार केला ठीक आहे आता रॉयल एनफील्डची घ्यायची, तर मग आपल्या म्हणजे माझ्या बॉडीला वगैरे म्हणजे माझ्या बॉडी लँग्वेजला वगैरे सूट होईल अशी गाडी बघायची. तर मग
ही गाडी बेस्ट होती, वजनाने पण एकदम ओके आणि ॲव्हरेजने पण चांगली. आणि मी बरेचसे रिव्ह्यू बघितले दुनियाभरचे. असा रॉयल एनफिल्डचा म्हणजे हंटर 350 असा एक पण व्हिडिओ नसेल जो मी बघितला नसेल. तर मी एकदम भरमसाठ व्हिडिओ बघितले आणि नंतर मग डिसाईड केलं की आता आपल्याला ही गाडी घ्यायची आहे असं. तर अशी कहाणी होती ह्या गाडीसोबतची माझी. आणि बाकी काय नाही. प्रत्येक मिडल क्लास पोराचं एक स्वप्न असतं. भले कसंही असो, तो स्वतःच्या ह्याच्याने जर तुम्ही मेहनत करत आहे, तर तुम्ही गाडी तुमच्या मनासारखीच घेणार. कारण एक वेळ निघून गेल्यानंतर मग गाडी वगैरे घेता नाही येत आपल्याला चांगली. कारण बऱ्याचशा जबाबदाऱ्या पुढे वाढतात, असं मला आधीच माहिती होतं. त्याच्यामुळे मी मग असं विचार केला, की वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची आहे गाडीमध्ये, तर हीच गाडी घ्यायची. येऊया आपण दुसऱ्या टॉपिकवरती. आता ह्या गाडीचा मी माझं घेण्याचं कारण तर तुम्हाला सांगितलं, पण ते फॅमिली आणि इमोशनल कारण होतं. बाकी सराउंडिंगच्या गोष्टी होत्या. बट ॲक्चुअलमध्ये ह्या गाडीला वापरून आता 1 वर्ष होत आहे आणि आज वर्ष कंप्लीट झालं. माझ्या गाडीचा आज बर्थडे आहे. म्हणजे गाडीला विश करा माझ्या हॅपी बर्थडे. ही गाडीचे स्पेसिफिकेशन्स आता 2025 चालू आहे. 2025 मध्ये या गाडीला नवीन मॉडेल आलं आहे. आणि मी जेव्हा घेते तेव्हा ह्याला LED लाईट नाही आहे. LED लाईट नव्हती माझ्या वेळेस. आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या. थोडंसं बॅक सस्पेन्शन वगैरे थोडं स्टिफर होतं असं सांगत होते. पण मला एवढा काय अनुभव नाही आला. कारण आपण कसं गावातले माणसं असतो ना, तर आपल्याला एवढं लक्झरियसची गरज नसते. तर आपण नॉर्मली वापरू शकतो. आता मेन पॉईंट असा आहे की गाडीचं बाकी सगळं जाऊ द्या साईडला. प्रत्येकाचा प्रश्न एकच असतो की गाडीला मायलेज किती आहे, ॲव्हरेज किती देते गाडी. 1 लिटरमध्ये गाडी किती किलोमीटर चालते नॉर्मली. तर माझा एक्सपिरियन्स आहे. मी नेहमी पेट्रोल वगैरे टाकतो, तर मी ट्रिप सेट करतो. फुल टाकी गेली तर ट्रिप सेट करतो. गाडी जेव्हा रिझर्व्हर लागते, तेव्हा गाडीमध्ये 4 लिटर पेट्रोल असतं. रिझर्व्हर जेव्हा मी गाडी टाकी फुल करतो, तेव्हा गाडी रिझर्व्हर जवळजवळ 310 ते 320 किलोमीटरला गाडी चालते. 320 किलोमीटरपर्यंत गाडी चालते आणि नंतर गाडीवर ह्याच्यावर लागते, रिझर्व्हर लागते. 13 लिटरची टाकी आहे म्हणल्यावर रिझर्व्हर लागली म्हटल्यावर 4 लिटर शिल्लक आहे. तर संपलं किती? 9 लिटर. तर 9 भागिले तुम्ही 310 करून बघा, तुम्हाला ॲव्हरेज कळून जाईल. ऑलमोस्ट मला 35-40 ॲव्हरेज येतो हायवे टू हायवे राईडला. तर सर्व्हिसिंगचं बघायला गेलं तर गाडीचं कॉस्ट म्हणजे सर्व्हिसिंग कॉस्ट वगैरे कशी आहे. सुरुवातीला मला ₹1195 आले स्टार्टिंगची फर्स्ट सर्व्हिसिंग. सेकंड सर्व्हिसिंगला मला गाडी ₹185 मध्येच झाली. त्याच्यामध्ये पण ल्यू वगैरे केलं, कारण सेकंड सर्व्हिसिंगला जास्त काही मेजर होत नाही. आणि थर्ड सर्व्हिसिंगला थर्ड सर्व्हिसिंगला गाडीमध्ये मी पनवेलला गाडी सर्व्हिसिंग केली. त्याच्यामध्ये मला थोडंसं स्कॅम झाल्यासारखं वाटलं, कारण मी दुसऱ्या वेळेस सर्व्हिसिंग केली तर त्यांनी मला सांगितलं. तर तिथे मला थोडीशी जास्त हाय कॉस्टिंग आली. पण तुमच्या केसमध्ये तुम्हाला 3.5च्या 3 मध्ये येऊन जाईल. मला 5,000 लागेल. पण बऱ्याचशा गोष्टी अननेसेसरी चेंज वगैरे केल्या. आणि मी आता पण सांगतो, ह्या पनवेलच्या शोरूमला जर तुम्ही जात असाल ना, तर तिथे जाऊन आणि स्वतः गाडी बसून आणि करून बघून बघून घ्या काय काय करतात ते. कारण अननेसेसरी चेंजेस होतात, कारण माझ्यासोबत झालेलं आहे. त्याच्यानंतर चौथी सर्व्हिसिंग फ्री, शेवटची फ्री सर्व्हिसिंग. ह्याच्यामध्ये मला कॉस्ट आली 1895च्या आसपास काहीतरी आली. तर असं ऑलमोस्ट तुम्हाला 2,000 ते 3,000च्या मध्ये प्रत्येक वेळेस येतं. आणि जे टायर वगैरे आहेत गाडीचे 15,000 किलोमीटर झालेत आणि थोडेसे आता टायर वगैरे थोडेसे घासलेत, म्हणजे बदलायला लागणार आहेत मला अजून 1,000 किलोमीटर झाल्यावर. तर असा विषय आहे गाडीचा. बाकी मेंटेनन्स वगैरे काही नाही, गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. एक्सेसरीज सोबत आली मला गाडी. आणि आता जर विचारायला गेलं गाडीची प्राइस, तर माझ्या वेळेस ही गाडी 2,30,000ला हा मॉडेल होता. हा सेकंड टॉप मॉडेल आहे. ह्याच्या वरचा मॉडेल आहे, त्याच्यामध्ये वायब्रेचे ब्रेक्स येतात आणि कलर्स येतात वेगवेगळे. बाकी काही चेंजेस नाही. तर आताच्या सध्याच्या कंडिशनला 2025ला GST वगैरे सगळं कट होऊन आणि गाडीची प्राइस जर बघायला गेली 2,26,000 आपल्या डहाणूमध्ये आहे. इकडचं मला दुसऱ्या एरियाचं माहीत नाही. तुमच्या एरिया वाईज ती गाडीची प्राइस चेंज होते. तिथला RTO चार्जेस वगैरे सगळं पकडून आणि गाडीची प्राइस होते. तर 2,36,000ला तुम्हाला ही गाडी त्यावेळेस होती. आता तुम्हाला 2,26,000ला भेटेल. आणि टॉप मॉडेल 2,26,000ला. आणि बरेचसे चेंजेस आले आहेत. नेव्हिगेशन मीटर आलं ह्याच्यामध्ये, माझ्या वेळेस नाही दिलेलं, मी लावलंही नाही कधी. आणि बाकीचे LED लाईट वगैरे आलेले आहेत. सस्पेन्शन थोडेसे चेंज झालेले आहेत. आणि काही म्हणतात की थोडंसं ग्राउंड क्लिअरन्स वाढलेलं आहे. गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स थोडंसं कमी आहे. जर तुम्ही ट्रिपल सीट बसले ना गाडीवरती, तर नॉर्मली मोठा जो बंपर असतो ना, त्याच्यावरती गाडी लागते. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की गाडीला सम गार्ड लावून घ्या, जे मी असं लावलेलं आहे खाली. तर तसं लावून घ्या. आणि बाकी काही गाडीमध्ये मेजर इश्यू नाही आहेत. तर आता तुम्हाला ही गाडी घ्यायची आहे का नाही, ते तुमचा प्रश्न असेल. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं की गाडी घ्यायची का नाही, तो प्रत्येकाचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो कोणती गाडी घ्यायची ते. बट माझ्या ह्याच्याने मी सांगतो तुम्हाला, डेली यूजसाठी गाडी चांगली आहे. रॉयल एनफिल्डची गाडी. आणि तुम्हाला जर डेली यूज करायची आहे, तर 35-40चा ॲव्हरेज तुम्हाला. MT-50 तर जास्त देते ॲव्हरेज, पण त्याच्या गाडीत एवढं मोठं इंजिन तुम्हाला भेटते 350 CCचं. आणि पॉवर गाडीमध्ये एवढी आहे ना, की तुम्हाला असं वाटणारच नाही कधी की मी अशी रॉयल एनफिल्डची गाडी चालवतो आणि हलकी गाडी आहे आणि पॉवर नाही वगैरे. पॉवर एकदम परफेक्ट आहे. आणि ही गाडी चालवून जर तुम्ही दुसरी गाडी चालवली ना ह्याच्यापेक्षा कमी CCची, तुम्हाला एकदम डेफिनेटली असं जाणवेल की ह्याच्यामध्ये पॉवर कमी आहे, म्हणजे त्या गाडीमध्ये ह्याच्यापेक्षा.
तर असं कम्पॅरेटिव्हली ही गाडी चांगलीच आहे पॉवरच्या बाबतीत. टॉप स्पीड 125-30 पर्यंत जाते, जास्त तुम्हाला पळवता येणार नाही आणि मला जास्त पळवायचा वगैरे शौक पण नाही गाडीचा, त्याच्यामुळे मी काय जास्त गाडीत खेचत पण नाही. मी गाडी एकदम स्मूथ आणि सॉफ्ट वापरतो, कारण मी गाडीची स्टार्टिंग करताना पण जे सेन्सर वगैरे असतं, सकाळी प्रॉपर कॉल स्टार्ट करतो. परत गाडीचं जे फ्यूल इंजेक्टर असतं ते चालू केल्यानंतर थोडंसं फ्यूल इंजेक्टरचा आवाज येतो, त्या 3-4 सेकंद थांबतो, नंतर सेल्फ स्टार्ट मारतो. त्याच्यानंतर मी गिअरवर कधी गाडी बंद नाही करत, किल स्विचनेच गाडी बंद करतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींची मी खूप काळजी घेतो गाडीची, त्याच्यामुळे मला गाडी कोणाला द्यायला वाटतही नाही, असा विषय आहे. तर म्हणून मी गाडी देत नाही. जर कोणाला असं वाटत असेल की हा गाडी का नाही देत असं तसं, तर एक प्रेम असतं आणि एवढं सगळं स्ट्रगल करून आणि एवढं सगळं प्रॉब्लेम्स, कारण गाडी घ्यायला मला कोणी फायनान्शियली तर कोणी हेल्प नाही केलेली. मी स्वतःच माझ्या ह्याच्यावर घेतलेली आहे गाडी आणि स्वतः त्याचे EMI पण मी अजून पण पे करतो, असं नाही की नाही करत. तर सगळं सगळं स्वतःच्या ह्याच्यावर करायचा मी प्रयत्न करतोय. तर आपण जर एखादी गोष्ट एखादी खूप मेहनत करून घेतलेली असते तर त्याची आपल्याला भीती वाटतेच. जोपर्यंत समोरच्यावर आपल्याला पूर्णपणे विश्वास नसतो तोपर्यंत आपण त्याच्या हातात आपली अशी मौल्यवान वस्तू नाही देऊ शकत, असा विषय आहे. तर कोणाला वाटत असेल की मी खूप हे करतो, देखावा करतो किंवा मोठेपणा दाखवतो, तर असातला विषय नाही आहे. बाकी मी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो, कारण आपण मिडल क्लासवाले आहेत आणि गाडीला जरा जरी काही झालं, एक्स्ट्रा खर्च वगैरे निघाला तर ते खूप वाईट वाटतं, कारण ऑलरेडी आपल्या पॉकेटला खूप आधी फार लिमिटेशनच असतात आपल्या खिशाला, आणि त्याच्यात सगळं खर्च भागवायचा आणि त्यात दुसऱ्याकडून एखादी गोष्ट चुकली, गाडीचं काय झालं तर मग त्याच्याकडे असं मित्र असल्यामुळे मागताही नाही, त्याला बोलताही नाहीत की बाबा दे मला, तू केलं असं केलं तसं केलं, तर मग ते गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे मी गाडीला शक्यतो टाळतो दुसऱ्यांना द्यायचं. बाकी कोणाला इमर्जन्सी असली तर मी स्वतः जातो गाडी घेऊन त्याच्यासोबत आणि मग जे काय असेल ते काम करून घेतो. तर तुम्हाला घ्यायची असेल गाडी तर मी तर सजेस्ट करेन की तुम्ही घेऊ शकता गाडी. लुक वाईज वगैरे चांगली आहे आणि तुम्हाला डेली वापरण्यासाठी पण, हाईट पण गाडीची चांगली आहे. आणि कसं वजन गाडी असते ना, आणि जर एवढं हलकी पण नाही, वजन आहे गाडी, बट आता मी डेली यूज करतो त्याच्यामुळे मला एवढं वाटत नाही. पण जर तुमची गाडी वजन गाडी आहे आणि ती जर तुम्हाला असं बॅलन्स करायला तुमच्यासाठी नुसतं टाच्यावरती जर तुम्ही बॅलन्स करत असाल ना, तर ती गाडी तुम्ही 100% पाडणार आणि पाडणार, म्हणजे एकदा नाही दोनदा नाही कितीतरी वेळा पाडणार म्हणजे पाडणार. ही गाडीला कसं माझे पूर्ण पाय आहेत ना ते पूर्ण असे टेकतात पूर्ण, त्याच्यामुळं गाडी कधी अशी वाकली तरी मी त्याला बॅलन्स करू शकतो. तर तुमची हाईट जर 5 सेंटीमीटर म्हणजे 5 मीटर वगैरे असेल, 5 फूट वगैरे असेल, तर माझी 160 सेंटीमीटर आहे, तर मग तुम्ही त्या हिशोबाने विचार करा, तुम्ही गाडी घेऊ शकता. टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या, सुरुवातीला चालवाल तेव्हा वजन वाढेल गाडी, आणि नंतर मग हळूहळू चालवल्यानंतर तुम्हाला गाडी एकदम स्मूथ वाटेल, एकदम म्हणजे असं घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो, ही होती माझी आणि गाडीची आतापर्यंतची स्टोरी. आणि गाडी का घेतली त्याचं पण मला फार कधीपासून व्हिडिओ बनवायचा होता, पण काही रिझन्समुळे बनवता नाही आला, टाईम नाही भेटला, हे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आज फायनली गाडीला 1 वर्ष कंप्लीट झालं आणि खूप हॅपी आहे मी. 1 वर्ष होऊन पण मला असं कुठल्याही मोमेंटला असं नाही वाटलं की 1 वर्षात कधीच नाही असं वाटलं की गाडी घेऊन म्हणजे मला हे गाडीमध्ये कमी आहे किंवा ते गाडीमध्ये कमी, गाडीमध्ये काही कमी वाटली. एकदम फुलफिल माझ्या जे कंडिशन्स असतात त्याच्यामुळे पूर्ण गाडी फुलफिल झालेली आहे. आणि तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे, तुमच्या ह्याच्याने बघून घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर जास, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घे जास. आणि आपल्याकडचे पोरांना गाडी वगैरे कोणाला घ्यायची होती तर व्हिडिओ पाठव जास, सांग जास काय आपल्या पोशाने बनवायला आहे, व्हिडिओ चांगला बनवला आहे. आणि अजून काय हवा तर इंस्टाग्रामला वगैरे मला फॉलो कर जास, तसा तुम्ही DM केला तर मी तिकडे तुम्हाला रिप्लाय वगैरे देईन. बाकी जास्त कसं आपली गावठी जास्त बोलले ना तर दुसरी जे कोणी अजून ज्याला गाडी घ्यायची होती तर त्याला समजणार नाही, त्याच्यासाठी जरा आज प्रॉपर मराठी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. सो व्हिडिओला आता इथेच आपण एंड करूया, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, 2 वेळा सांगितलं आहे तर एकदा तर करजाच आता लाईक. काय असेल सजेशन वगैरे काय अजून विचारायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. बाकी एखाद्या दिवशी गाडीचा प्रॉपर 1 लिटरमध्ये मायलेज टेस्ट करू, तो पण एक व्हिडिओ मी आणायचा प्रयत्न करेन लवकरात लवकर. आणि बस समाप्त करते हे व्हिडिओ को, मिलते हैं नए व्हिडिओ में, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, जय आदिवासी, जय जोहार.